आत्ताच आपण गटकार्याचे मॉडेल्स आणि गट कार्यकर्त्याने करावयाची कामे किंवा ग्रुप वर्कर फंक्शनिंग बघितलेलं आहे. साधारणतः गटकार्याची जी काही सुरुवात आहे ती केव्हा झाली, कशी झाली याविषयी आपण थोडक्यात बोलूया. द मिड 30s टू द 1950s, साधारणतः 1950 साली गटकार्याला सुरुवात भारतामध्ये झाली असं आपण इंट्रोडक्टरी किंवा प्रास्ताविकपणे म्हणू शकतो. द ग्रुप वर्क वॉज इंट्रोड्यूस सोशल वर्क प्रोफेशन वेन इट इज मेड डेब्यूट ॲट द नॅशनल कॉन्फरन्स फॉर द सोशल वर्क 1935. At this conference, newsletter 1935 introduced concept of social work to the social work profession, identifies the group work as a field process to set up the checks. He described the group work as an educational process concerned with the developmental and social adjustment and the individual through the voluntary groups association. The use of association as means the furthering others social desirable ends. साधारणतः 1950च्या दरम्यान मिडल एजमध्ये हे गटकार्याला सुरुवात झाली आणि त्यात 1935 साली याची जी काही संकल्पना आहे ती मांडली गेली. गटकार्य प्रक्रिया आणि त्याचा विकास, शैक्षणिक प्रक्रियेमध्ये गटकार्याचा सहभाग, विविध गटांमार्फत गटात सहभाग, गट सदस्यांमधील अंतरक्रिया आणि त्या गटामधून होणाऱ्या त्या गटांचा विकास. साधारणतः मध्यंतरी काळात 1935 ते 50च्या कालावधीत भारतात गटकार्य सुरू झाल्याचे आपणास आढळते. द पिरियड ऑफ टाईम बिटवीन 1930 अँड 1950 वॉज वन ऑफ द growth and expansion for the social work. The economic despair and varied psychological needs resultant of the great desperation paved way the greater affiliation between the social work and profession. The field of group work, the psychological needs returning the variant who was the group work in psychiatric treatment during the period of time only would be filled. Social group debut to the national conference of the social work at the additional advance would be made. साधारणतः मिडल 1950-35 ते 50च्या दरम्यान जे काही समाजकार्य सुरू झालं त्यात साधारणतः 1930 ते 50च्या दरम्यान वेगवेगळे गटातील वेगवेगळ्या लोकांची सायकॉलॉजीचा अभ्यास करून किंवा त्यांचा मानसशास्त्रांचा अभ्यास करून किंवा मानसिकदृष्ट्या जर सामाजिक समस्या असतील तर त्यावर काम करण्याचं कार्य या गटकार्यांमार्फत या कालावधीत होत गेलं. त्याचबरोबर जसं वेगवेगळ्या गटांमध्ये कार्य झालं तसं वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये काय कार्य झालं ते आपण थोडक्यात बघणार आहोत. Academic courses and research institutions were established. A professional organization was formed. The American Association of Group Work and Graphs, AAGW, means American Association of Group Work and Journal. The group was established. The first textbooks would appear as well as written by the Hurley Tracker and the Gertrude Wilson and Gladys Ryland. साधारणतः गटकार्य ही जी संकल्पना आहे ही मुळातच याची काही थेरी आहे ती पाश्चात्य थेरी आहे. गटकार्याला खरी सुरुवात इंग्लंड व अमेरिका इथं झाली आहे आणि त्या अनुषंगाने भारतात देखील 1935 ते 50च्या दरम्यान गटकार्याला सुरुवात झालेली आहे. तर गटकार्यात अमेरिकन असोसिएशन ऑफ सोशल वर्क यांनी जे काही जर्नल्स जी काही थेरी पब्लिश केली त्या आधारावरच भारतात देखील गटकार्याची सुरुवात झालेली आपणास आढळते. इन 1956 द NASW फॉर्म ग्रुप वर्क सेक्शन विच इश्यूड द न्यू डेफिनेशन दॅट क्रॉस फोकस विथ द पर्पज ऑफ AAGW. द न्यू डेफिनेशन dismiss the idea of group work with the normal growth and development of, instead saw the group work as service to group where the primary purpose is the help members improving social adjustment and the secondary purpose to help the group achieve objective approved by society. The definition assume that the members have adjustment problem. साधारणतः 1956 मध्ये
National Association of Social Work, that is NASW, and American Association of Social Work and American Association of Group Work यांनी गटकार्यामार्फत विविध गटांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर गटकार्य करण्याची जी काही संकल्पना होती त्याचा विकास 1935 ते 50च्या कालावधीत या विविध गटांमार्फत करण्यात आले होते. त्याचबरोबर गटात वेगवेगळ्या सेवा आणि सुविधा पुरवल्या जाव्यात किंवा कशा पुरवल्या जातील त्यासाठी काही प्रायोगिक तत्त्वावर, प्राथमिक तत्त्वावर विविध गटातील गट सदस्यांना मदत करून, विविध समायोजन करून, जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक द्वितीय गटांमार्फत वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचून, समाजापर्यंत पोचून वेगवेगळ्या समाजातील लोकांना, सदस्यांना मदत करण्याचे काम या गटकार्यामार्फत करताना आपणास आढळून येते. साधारणतः गटकार्य करत असताना वेगवेगळ्या तत्त्वांचा वापर देखील करणं गरजेचं आहे आणि ते तत्त्वे आपण चर्चा करणार आहोत. साधारणतः ट्रॅकर हा जो काही लेखक आहे याने गटकार्य करत असताना कोणत्या तत्त्वाचा वापर केला पाहिजे किंवा करावा यासाठी काही साधक बाधक तत्त्वे आपणासमोर ठेवलेले आहेत, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. सो द ट्रॅकर हॅज एक्सप्लेन द फॉलोइंग प्रिन्सिपल ऑफ ग्रुप वर्क. त्यातलंच पहिलं जे काही तत्त्व आहे, प्रिन्सिपल ऑफ प्लॅन ग्रुप फॉर्मेशन, म्हणजे जाणीवपूर्वक एखाद्या गटाची निर्मिती करणे. म्हणजे त्या गटाला काहीतरी 5, 7, 11, 15 असे जाणीवपूर्वक सदस्य एकत्र करून तो गट स्थापन केला गेला पाहिजे. हे गटकार्यातील पहिलं तत्त्व आहे, जेणेकरून त्या गटातील प्रत्येक सदस्याला त्या गटनिर्मितीची जाणीव असणं गरजेचं आहे आणि त्यात तो सहभागी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रिन्सिपल ऑफ स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह, कोणताही गट तयार होत असताना त्या गटाला ध्येय किंवा उद्दिष्ट असणं गरजेचं आहे किंवा तो गट कशावर काम करणार आहे, कोणत्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून गट एकत्र होणार आहे, यासाठी जे काही तत्त्व आहे स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे त्या गटाने आपले ध्येय, निश्चित उद्देश साध्य करण्यासाठी किंवा ठरवले गेले पाहिजे. त्याचबरोबर प्रिन्सिपल ऑफ पर्पजफुल वर्कर्स ग्रुप रिलेशनशिप, गट स्थापन झाल्यानंतर गटातील प्रत्येक सदस्यांनी जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक गटातील प्रत्येक सदस्यासोबत सहसंबंध, सहकार्य संबंध स्थापन करणं गरजेचं आहे, जेणेकरून त्या गटात जे काही कार्यक्रम, ॲक्टिव्हिटी, वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळे विकासात्मक कार्यक्रम होतील त्यास ते सर्व घटक जबाबदार असतील आणि त्यांचा सहभाग देखील असेल. म्हणून पर्पजफुल ग्रुप वर्कर रिलेशनशिप असणं गरजेचं आहे. पुढे प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युअस इंडिव्हिज्युअलायझेशन. गट जरी विविध सदस्यांनी तयार झाला असेल तरी गटात प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे. प्रत्येक व्यक्तीचे गरजा वेगळ्या आहेत, प्रत्येक व्यक्तीच्या विचार वेगळे आहेत, प्रत्येक व्यक्तीचा सहभाग वेगळा आहे. या गोष्टीचे साधारणतः गट सदस्यांनी किंवा गटनेत्यांनी प्रिन्सिपल ऑफ इंडिव्हिज्युअलायझेशन, म्हणजे त्यांच्या क्षमता, त्यांच्या अक्षमता ह्या लक्षात घेऊन प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युअस इंडिव्हिज्युअलायझेशन या तत्त्वाचा वापर केला पाहिजे आणि त्या गरजा आणि क्षमतांचा वापर करून त्या प्रत्येक गट सदस्याला सहभागी करून गट विकासाचे तत्त्व साध्य केलं पाहिजे. प्रिन्सिपल ऑफ गायडेड ग्रुप इंटरॅक्शन. गट स्थापन झाल्याबरोबर त्या गटाला गट विकास करत असताना सातत्यपूर्वक मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. सातत्यपूर्वक प्रत्येक गट सदस्यांच्या इंटरॅक्शन होणं गरजेचं आहे. विचारांची देवाणघेवाण होणं गरजेचे आहे, जेणेकरून गटकार्य करत असताना काही अडचणी आल्यास त्या गटातल्या गटात किंवा इतर गट सदस्यांच्या माध्यमातून सोडवणे सोयीचे होते. म्हणून प्रिन्सिपल ऑफ गायडेड ग्रुप इंटरॅक्शन होणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रिन्सिपल ऑफ डेमोक्रेटिक ग्रुप सेल्फ डिटर्मिनेशन. गट तयार झाल्यानंतर लोकशाही पद्धतीने गटातील जे काही अडचणी असतील, गट सदस्यांच्या ज्या काही क्षमता असतील, गट सदस्यांच्या जे काही गरजा असतील, या लोकशाही तत्त्वाने सोडवल्या गेल्या पाहिजे. प्रत्येक गटातील व्यक्तीला विकासाची संधी देणं गरजेचं आहे आणि ते लोकशाही पद्धतीनेच घडावं, यासाठी डेमोक्रेटिक ग्रुप सेल्फ डिटर्मिनेशन होणं गरजेचं आहे. गटातील काही सदस्य जर कमी पडत असतील, ते कमी क्षमता असतील, अडचणी होत असतील, तर अशावेळी त्यावर निदान करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं, मार्गदर्शन देणं हे गटातील इतर सदस्यांचं काम असतं. त्याचबरोबर गट निर्माणकर्ता किंवा प्रेरक याने देखील ते काम करावं.
प्रिन्सिपल ऑफ फ्लेक्झिबल फंक्शन ऑर्गनायझेशन. गट स्थापन झाल्यानंतर गटात विविध कार्यक्रम घेतले जातात, विकासात्मक कार्यक्रम घेतले जातात, कल्याणकारी कार्यक्रम घेतले जातात किंवा तो गट इतरांसाठी देखील काम करतो, समाजासाठी काम करतो, वेगवेगळ्या सोसायटींसाठी काम करतो. अशा वेळी काम करत असताना कार्य करत असताना दिलेल्या जबाबदारीमध्ये जर काही अडचणींमुळे काम होत नसेल तर ते इतर सदस्यांनी ते काम करून घ्यावे किंवा लवचिकतेचं तत्त्व तेथे पाळणं गरजेचं आहे, जेणेकरून होणारा कार्यक्रम, होणारा विकास हा न थांबता कामांची देवाणघेवाण, विचारांची देवाणघेवाण, ॲडजस्टमेंट हे फ्लेक्झिबिलिटी किंवा लवचिकतेचं तत्त्व वापरणं गरजेचं आहे, जेणेकरून तो गटात होणारे विविध कार्यक्रम किंवा गट विकास हा व्यवस्थित होऊ शकतो. प्रिन्सिपल ऑफ प्रोग्रेसिव्ह प्रोग्राम एक्सपिरियन्स. साधारणतः गट स्थापन झाल्यानंतर तो महिला गट असेल, बालक गट असेल, वृद्ध गट असेल किंवा समाजातील वेगवेगळे गट असतील, तर या गटांसाठी प्रोग्रेसिव्ह प्रोग्राम घेणं किंवा समाजात असे वेगवेगळे कार्यक्रम असतात की जे सक्सेस झालेले असतात, त्या सक्सेस कार्यक्रमांना इंट्रोड्यूस करणं, गटातील गट सदस्यांना सहभाग करून घेणं आणि त्या पद्धतीचे कार्यक्रम आपल्या गटात देखील घडवून आणणं, दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ प्रोग्रेसिव्ह प्रोग्राम एक्सपिरियन्स. पुढे बघूया प्रिन्सिपल ऑफ रिसोर्स युटिलायझेशन. गटात काम करत असताना ज्या काही साधनांची आवश्यकता असेल त्या आवश्यकतेसाठी गटातील प्रत्येक सदस्याने आपापल्या पद्धतीने जे काही साधने आवश्यक असतील तर ते साधनं वापरणं, सर्वानुमते वापरणं, सर्वांच्या सहमतीने वापरणं गरजेचं आहे. दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ युटिलायझेशन. पुढे बघूया प्रिन्सिपल ऑफ इव्हॅल्युशन. गटात काम करत असताना काही अडचणी असतील, काही समस्या असतील, तर जर आपण मूल्यमापन करत असू तर त्या मूल्यमापनाच्या आधारावर गटातील बऱ्याचशा समस्या आपण सोडू शकतो. त्याचबरोबर आपण गटात काम करत असताना विकासात्मक काम असेल, कल्याणकारी काम असेल, ते आपल्याला ठरवलेल्या ध्येय उद्देशाने, ठरवलेल्या नियोजनाने, सर्वांच्या संमतीने होतंय की नाही यासाठी गटात सतत मूल्यमापन होणं गरजेचं आहे. साधारणतः हे 10 तत्वांचा वापर गटकार्यात करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सोशल वर्क इंटरव्हेन्शन विथ इंडिव्हिज्युअल अँड ग्रुप बेसिस ऑन द डिफरंट प्रिन्सिपल डिस्कस बाय द डिफरंट सोशल वर्कर ऑथर वी मे समराईज ॲज फॉलो. साधारणतः गटकार्य करत असताना विविध लेखकांनी कोणती तत्त्वे वापरावी या संबंधित वेगवेगळे विचार मांडलेले आहेत. आत्ताच आपण ट्रॅकर यांनी जे गटात तत्त्वे वापरायची आहेत, कोणती तत्त्वे वापरायची आहेत, कशी वापरायची आहेत यासंबंधी चर्चा केली. त्याचप्रमाणे अजून काही लेखकांनी जी काही तत्त्वे दिली त्याविषयी देखील आपण चर्चा करणार आहोत. साधारणतः प्रिन्सिपल ऑफ प्लॅन ऑर्गनायझेशन, जसं की आपण म्हटलं की कोणताही गट निर्मिती करत असताना त्याचं नियोजन होणं गरजेचं आहे. त्याचं व्यवस्थित नियोजन, संघटनात्मक नियोजन होणं गरजेचं आहे. देन प्रिन्सिपल ऑफ अंडरस्टँडिंग ईच इंडिव्हिज्युअल ॲज अ मेंबर ऑफ ग्रुप अँड ॲज अन इंडिव्हिज्युअल. गटात नियोजन होत असताना प्रत्येक सदस्याला समजून घेणं किंवा प्रत्येक सदस्याचे मत विचारात घेणं, दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ इंडिव्हिज्युअलायझेशन अँड अंडरस्टँडिंग ईच प्रिन्सिपल ऑफ इंडिव्हिज्युअलायझेशन. आफ्टर दॅट द प्रिन्सिपल ऑफ इक्वॅलिटी. गटात काम करत असताना प्रत्येक गटाच्या सदस्याला संधी देणं गरजेचं आहे. त्या गटात समानता स्थापन करणं गरजेचं आहे, जेणेकरून समानतेचे तत्त्व वापरले जाऊ शकतं. प्रिन्सिपल ऑफ अंडरस्टँडिंग रिलेशनशिप ॲज अ टूल फॉर सॉल्विंग ग्रुप प्रॉब्लेम्स ॲज वेल ॲज इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम्स अँड ऑल्सो फॉर द डेव्हलपमेंटल ऑफ द ग्रुप. आपण असं म्हणू शकतो की गटात जर काही अडचणी असतील, समस्या असतील, तर त्या आपापसात आंतरिक सहसंबंधाने त्या कशा सोडवल्या जातील, त्या समस्यांवर कशी मात केली जाईल, तो वैयक्तिक प्रॉब्लेम असो किंवा गटात प्रॉब्लेम असो, त्या आंतरिक सहमतीने किंवा सहभागाने त्या सोडवणे जाणं गरजेचं आहे आणि हे देखील त्यातलं एक तत्त्व आहे. प्रिन्सिपल ऑफ एनकरेज फॉर ईच मेंबर ऑफ द ग्रुप. बऱ्याचशा वेळा असं होतं की व्यक्ती हा भिन्न असतो, त्याचे विचार, आचार, ज्ञान, कौशल्य हे देखील आपल्याला विभिन्न आढळते. यासाठी जर काही गटात काही सदस्यांना काम करताना अडचणी येत असतील तर त्या इतर सदस्यांनी त्याला एनकरेज करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपला गट विकास किंवा गटकार्य व्यवस्थित होऊ शकतं. प्रिन्सिपल ऑफ रेकग्नेशन ऑफ व्हरायटी ऑफ द ग्रुप अँड डिफरंट ऑब्जेक्टिव्ह. गटात काम करत असताना
जे काही आपण ध्येय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले असते तर ते ध्येय उद्दिष्ट कशा पद्धतीने साध्य होतील यासाठी गट सदस्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यासाठी विविध उद्देश देखील निर्मिती करणं गरजेचं आहे. पुढे आहे प्रिन्सिपल ऑफ सेल्फ डेव्हलपमेंट. गट विकास होत असताना गटातील सदस्यांचा देखील विकास होणं गरजेचं आहे. गट सदस्यांचा विकास, सर्व गट सदस्यांचा विकास म्हणजेच गटाचा विकास असं देखील आपण म्हणू शकतो. म्हणून प्रिन्सिपल ऑफ सेल्फ डेव्हलपमेंट, त्या गटातील प्रत्येक सदस्याचा विकास होणं गरजेचं आहे. प्रिन्सिपल ऑफ सेल्फ प्रॉब्लेम सॉल्विंग. गटात काम करत असताना विविध कार्यक्रम आपण घेतो, सामाजिक कार्यक्रम घेतो, कल्याणकारी कार्यक्रम घेतो, विकासात्मक कार्यक्रम घेतो. हे काम करत असताना गटातील सदस्यांना विविध अडचणी येऊ शकतात. तर वैयक्तिकरित्या त्या अडचणींवर कशा प्रकारे मात करता येईल याचे देखील मार्गदर्शन, प्रेरणा, प्रोत्साहन त्या इतर सदस्यांमार्फत होणं गरजेचं आहे आणि त्या सदस्याची वैयक्तिक समस्या त्या माध्यमातून सोडवणे गरजेचं आहे. प्रिन्सिपल ऑफ यूज ऑफ द प्रोग्राम अकॉर्डिंग टू द डायग्नोस्टिक्स ऑफ द ग्रुप. गट स्थापन झाल्याबरोबर गटाच्या विकासासाठी किंवा समाजाच्या विकासासाठी काही कल्याणकारी कार्यक्रम, विकासात्मक कार्यक्रम होणं गरजेचं आहे की ज्या माध्यमातून गटातील प्रत्येक सदस्य आंतरक्रिया प्रस्थापित करू शकेल, विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून तो सहभाग घेऊ शकेल आणि विकासाकडे जाऊ शकेल. द प्रिन्सिपल ऑफ एक्सपिरियन्स डेव्हलपमेंट. गटात कार्य करत असताना समाजात वेगवेगळे विकासात्मक कार्यक्रम, अनुभवात्मक कार्यक्रम झालेले असतात. ते कार्यक्रमाची अंमलबजावणी गटामार्फत जर झाली तर त्याचा एक वेगळा अनुभव गटकार्याच्या माध्यमातून गट सदस्यांना किंवा समाजाला होऊ शकतो. प्रिन्सिपल ऑफ अंडरस्टँडिंग द इम्पॉर्टन्स ऑफ द ग्रुप लाईफ शेपिंग अँड मोल्ड्स वन द कॅरेक्टर अँड द पर्सनॅलिटी. साधारणतः व्यक्ती गटात काम करत असताना विविध अंगांनी त्याचं कौशल्यात भर पडू शकते किंवा त्याच्या जीवनात गटात काम केल्यामुळे त्याच्या जीवनाला एक नवीन आकार येऊ शकतो, काही ध्येय उद्दिष्ट तो ठरवू शकतो, त्याचं व्यक्तिमत्व विकास होऊ शकतो. अशा पद्धतीने कार्य करून त्या तत्वांचा देखील अवलंब करणे गरजेचं आहे. प्रिन्सिपल ऑफ अंडरस्टँडिंग द ग्रुप प्रोसेस अँड इट्स डिफरंट एलिमेंट, फॉर एक्झाम्पल ग्रुप स्ट्रक्चर, रोल अँड स्टेटस, डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी एक्सेट्रा. साधारणतः गट कार्य करत असताना गटाच्या विकासाकडे विविध अंगांनी वेगवेगळ्या घटकांचा वापर करून गट विकास झाला पाहिजे. साधारणतः गटाचे जे काही रचना आहे, गटातील वेगवेगळ्या काही भूमिका आहे, गटातील सदस्यांचं जे काही स्थान आहे त्यानुसार त्या गटात कामाची विभागणी झाली पाहिजे. दॅट इज द डिव्हिजन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द वर्क अँड दिस इज ऑल्सो द प्रिन्सिपल ऑफ द ग्रुप वर्क. प्रिन्सिपल ऑफ अंडरस्टँडिंग फॅमिलिअरिटी विथ द प्रोसेस ऑफ कॉपरेशन, कॉन्फ्लिक्ट अकोमोडेशन, रेसिस्टन्स अँड ॲम्ब्युलन्स इन द ग्रुप. बऱ्याचशा वेळा काम करत असताना कामाचा ओघ बघता आंतरिक मतभेद होऊ शकतात. अशावेळी गट सदस्यांमधले जे काही कॉन्फ्लिक्ट असतील, संघर्ष असतील, मतभेद असतील तर इतर सदस्यांनी ते मतभेद दूर करणे किंवा ते संघर्ष थांबवणे जेणेकरून गट विकासाला चालना मिळेल, यासाठी हे तत्त्व वापरणं गरजेचं आहे. प्रिन्सिपल ऑफ मॉडिफिकेशन इन ग्रुप प्रोसेस. गट कार्य करत असताना बऱ्याचशा वेळा एका पद्धतीने कार्य होत असते. जर त्या पद्धतीतून कल्याण होत नसेल, विकास होत नसेल तर त्यात बदल करणे, दॅट इज द प्रिन्सिपल ऑफ मॉडिफिकेशन इन ग्रुप प्रोसेस. म्हणजे गटात लवचिकतेचे तत्त्व वापरून वेळोवेळी आवश्यक त्या साधनांचा, आवश्यक त्या तत्वांचा पुनर्निर्माण करणे जेणेकरून त्या गट विकासाला चालना मिळू शकेल. प्रिन्सिपल ऑफ प्रोव्हाइडिंग न्यू ऑपॉर्च्युनिटी. गटातील प्रत्येक सदस्य हा गटाचा अविभाज्य घटक असतो. त्यामुळे गटातील प्रत्येक सदस्याला विकासाची, कल्याणाची, व्यक्तिमत्व विकासाची संधी देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कामाची जबाबदारी असेल, काम करून घेणं असेल, यात देखील समानता आणि संधीची आवश्यकता आहे. प्रिन्सिपल ऑफ यूज कन्स्ट्रक्टिव्ह लिमिटेशन. नो बडी इज द परफेक्ट. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की गटात काम करत असताना कोणताही व्यक्ती परिपूर्ण नसतो. एक व्यक्ती जे काम करू शकत नाही ते काम गट करू शकतो. त्याच्यामुळे गटात काही लिमिटेशन्स ठेवणं गरजेचं आहे आणि सर्वांनी त्याच्यात सहभाग घेणं गरजेचं आहे. आपण परिपूर्ण नसून सर्वांनी मिळून ते काम जर केलंच तर ते काम परिपूर्ण होऊ शकतं. प्रिन्सिपल ऑफ कॉन्शियसनेस. यूज ऑफ हिमसेल्फ, हरसेल्फ, द रोल ऑफ ग्रुप वर्कर टू गाईड द इंटरॅक्शन प्रोसेस ऑफ द ग्रुप. बऱ्याचशा वेळा गट निर्मिती करत असताना समाजात वेगवेगळे गट असतात. महिला गट, बालक गट, वृद्ध गट, टार्गेट ग्रुप,
ह्या गटामार्फत जो काही सामाजिक कार्यकर्ता असेल, विद्यार्थी असेल, मोटिवेटर असेल, त्याने सर्वांना संधी देणं, त्याचबरोबर त्या गटात इंटरॅक्शन घडवून आणणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रिन्सिपल ऑफ द यूज ऑफ सायंटिफिक ॲक्शन प्लॅन, प्रत्येक गटासाठी चांगला सुयोग्य नियोजनबद्ध कार्यक्रम आराखडा असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्याच्यावर ते गट कार्य करू शकतात. प्रिन्सिपल ऑफ ॲक्सेप्टन्स, बऱ्याच वेळा गटात मतभेद झाल्यानंतर गट सदस्यांना एकाकी न पाडता त्याचा स्वीकार करून गटात चांगल्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. प्रिन्सिपल ऑफ अंडरस्टँडिंग व्हॅल्यूज, बऱ्याचशा वेळा गट हे वेगवेगळ्या ठिकाणी असून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करतात. अशावेळी त्या क्षेत्रांमध्ये ग्रामीण, शहरी, आदिवासी त्या भागात काम करणारे त्या गटातील किंवा समाजातील त्यांचे जे काही मूल्य असेल ते आत्मसात करणं गरजेचं आहे. प्रिन्सिपल ऑफ डिटर्मिनेशन ऑफ स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह, बऱ्याचशा वेळा काम करत असताना योग्य दिशा मिळत नसेल, कामाचा आवाका लक्षात येत नसेल, तर अशावेळी काही विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून जर काम केलं तर ते गटकार्य सहज, सोपं, सुंदर होऊ शकतं. अशावेळी हे तत्त्व आपणास वापरायचे आहे. प्रिन्सिपल ऑफ रिसोर्स युटिलायझेशन, ज्या त्या स्थानिक भागात गटकार्य करत असताना त्या भागातील स्थानिक साधनांचा वापर करणं हे देखील एक तत्त्व आहे. प्रिन्सिपल ऑफ इव्हॅल्युएशन अँड कंटिन्युअस एक्झामिनेशन अँड इव्हॅल्युएशन ऑफ द ग्रुप ॲक्टिव्हिटी, गटकार्य करत असताना सतत मूल्यांकन करणं, त्या मूल्यांकनाच्या माध्यमातून येणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करणं आणि त्या मूल्यांकनातून परत गटकार्य घडवून आणणं, या पद्धतीने गटकार्यात आपण वेगवेगळ्या पद्धतीने काम करून गटकार्याचा विकास करू शकतो.